क्रांत्या झाल्या आहेत, परंतु 12व्या शतकातील दक्षिण भारतामधील कल्याण क्रांतीचे एक विशेष महत्व आहे. त्यामध्ये जगाच्या इतिहासात अनेकांनी स्त्रियांसाठी, भूमीसाठी, धनासाठी युद्ध करून आपले प्राण गमावले, परंतु लोकांच्या कल्याणासाठी, समता, विश्व बंधुता, मानव स्वातंत्र्यासाठी लढणारे 12व्या शतकातील पहिले महामानव म्हणजे महात्मा बसवण्णा होय. जगाच्या इतिहासात प्लेटो व बुद्धांचा अपवाद सोडला तर लोकशाही मूल्यांचा व्यापक विचार करून लोकशाही मूल्य आचरणात आणणारी पहिली व्यक्ती म्हणजे महात्मा बसवण्णा होय. बसवण्णांनी लोकशाही मूल्यांचा व्यापक विचार करून ते विचार आचरणात आणले व ते विचार जनसामान्यांना पटवून दिले. महात्मा बसवण्णा हे आपल्या भारताला लोकशाहीची जननी असे मानले जाते, कारण आपल्या भारतामध्ये 12व्या शतकामध्ये जात, वर्ग, वर्ण विरहित असणारा अनुभव मंडपाची निर्मिती महात्मा बसवण्णांनी केली. म्हणून आपल्या भारताला लोकशाहीची जननी मानतात आणि त्या लोकशाहीचे जननीचे जनक म्हणजे हे महात्मा बसवण्णा होय. अनुभव मंडपामध्ये महात्मा बसवण्णांनी जात, वर्ग, वर्ण विरहित असणारे विविध जाती धर्माचे 700 शरण व 70 शरणींना एकत्रित करून विचारांची देवाणघेवाण करू लागले. त्यामध्ये विविध व्यवसायांचे व उद्योगांचे शरण होते. त्यापैकी काही शरणांचे नाव त्यांच्या उद्योगावरून पडले होते. आज सुद्धा काही शरणांना त्यांच्या उद्योगांच्या नावावरूनच ओळखले जाते, जसे की चांभार हळया चांभाराचे होते, ढोर कक्कया ढोर जातीचे होते, तसेच हडपदापन्ना न्हावी, अंबिगत चौडया नावाडी याप्रमाणे 700 शरण होते व 70 शरणी देखील होत्या. महात्मा बसवण्णा आपल्या एका वचनात म्हणतात, हा कुणाचा हा कुणाचा हा कुणाचा ऐसेचे नच वदवावे देवा, हा आमचा हा आमचा हा आमचा ऐसेची वदवावे कुडल संगम देवा. महात्मा बसवण्णांनी हा कुणाचा असे म्हणून